पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक स्वागत करतो, उपस्थित मान्यवरांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मंगेशजी कुडाळकर यांच्या मतदारसंघातील काही शाखांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी भेट देतोय आणि इथं आल्यानंतर इथला जर माहोल बघितला तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथल्या सगळ्या जागा या शिवसेनेच्या निवडून येतील, महायुतीच्या निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र या संपूर्ण परिसरामध्ये आहे. मनसे असू दे, NCP असू दे पवार साहेबांची किंवा UBT असू दे, इथनं निघणारे सगळे जे कार्यकर्ते आहेत हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारतात. हे दररोज सिद्ध झालेलं आहे. आज देखील साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश आहे. त्याच्यामुळं पर्यायी समाजकारण करण्यासाठी जो पक्ष आहे तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारा शिवसेना पक्ष आहे अशी धारणा अनेक लोकांची झालेली असल्यामुळं हे मोठमोठ्या पद्धतीनं पक्षप्रवेश होत आहे. आज कुर्ला विधानसभेच्या वतीने आपल्या शिवसेनेचा पदाधिकारी व शिवसैनिक मेळावा आज या ठिकाणी चुनाभट्टी संपन्न झाला. आज आपले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि मुंबई शहर उपनगराचे संपर्क पालकमंत्री आपले माननीय उदय सामंतजी यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी नेहरूनगर शाखा आणि त्या चुनावटी शाखांना भेट आणि तिथल्या एकंदरीत संपूर्ण कारकिर्दीचा आणि कामाचा आढावा आणि त्याचप्रमाणे गटप्रमुख आणि आपल्या शिवसैनिकांचा मेळावा असा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आता येणारी महानगरपालिका निवडणूक आहे आणि निश्चितपणाने या निवडणुकीची तयारी किंवा रणशिंग फुंकलं तरी आपण तसं म्हणू शकता. पण निश्चितपणानं आम्ही आता शिवसैनिक सर्व कामाला लागलेलो आहोत. कुर्ला विधानसभेतील जास्तीत जास्त सीट आपल्या शिवसेना आणि महायुतीच्या आल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलो आहोत. काही दिवसापूर्वी काही पक्षप्रवेश आगामी काही पक्षप्रवेश बाकी आहे, कधी होतील आणि कुठल्या पक्षात? निश्चितपणानं आज आपण बघत आहोत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने त्यांनी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते ज्या प्रकारे मुंबईचा आणि महाराष्ट्राचा विकास ज्या दृष्टीने करत आहेत, ज्या प्रकारे ते संपर्क प्रत्येक नागरिकाशी साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं असेल तर साधारणपणा सर्व शिवसैनिक त्यांच्या एकंदरीत संपूर्ण कामावर तर खुश आहेतच, पण शिवसेना सोडून सुद्धा बाकी सर्व पक्षातले पदाधिकारी म्हणा, तिथले कार्यकर्ते म्हणा, तेही संपूर्णपणे माननीय शिंदे साहेबांची प्रत्येकानंच ओढ लागलेली आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं भविष्यामध्ये आपण बघितलं असेल तर निश्चितपणानं आपल्याला काही चांगला अजून कुर्ला विधानसभेमध्ये काही पक्षप्रवेश आपल्याला निश्चितपणाने पाहायला भेटतील आणि त्यामुळे निश्चितपणानं संपूर्ण कुर्ला विधानसभेतील वातावरण सुद्धा डोळून निघेल. इथे आपली शिवसेनेची ताकदी आहेच, पण त्याचबरोबर येणारे चांगले विचाराचे जर कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले तर निश्चितपणाने त्यांचे स्वागत या ठिकाणी केलं जाईल. खूप सारे हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें.